महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण प्रायव्हेट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सांगता सुवर्ण वर्षाची साक्ष आमच्या ऋणानुबंधाची। पेण एज्युकेशन सोसायटीचे ज्युनियर कॉलेज पेण सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी माननीय खासदार धैर्यशील पाटील, माननीय आमदार रवींद्र शेठ पाटील, ॲडव्होकेट मंगेश नेने अध्यक्ष पेण एज्युकेशन सोसायटी, संजय कडू कार्याध्यक्ष, मानद कोषाध्यक्ष, प्रशांत ओक कार्याध्यक्ष, सुधीर जोशी मानद सचिव व पेण एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली। शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पेण एज्युकेशन सोसायटी संचलित ज्युनियर कॉलेज पेण गेल्या 5 दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या या कॉलेजने आज आपल्या दैदिप्यमान प्रवासाचा सुवर्ण टप्पा गाठला। ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातूनही विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो माजी विद्यार्थी कॉलेजच्या आवारात एकत्र आले होते। 50 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात कॉलेजला लाभलेले ज्येष्ठ शिक्षक, निवृत्त कर्मचारी यांचा विशेष गौरव करण्यात आला। त्यामुळे वातावरण अधिकच भावूक झाले। 11वी आणि 12वीच्या मंतरलेल्या दिवसांची आठवण काढत अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गांना भेटी दिल्या। ज्या बाकावर बसून आयुष्याची स्वप्ने पाहिली ते बाकच पुन्हा पाहताना डोळे भरून आले। 1975च्या पहिल्या बॅचपासून त्या आजच्या पिढीपर्यंतच्या विद्यार्थी एका छताखाली आल्याने हा केवळ सोहळा नसून आठवणींचा एक महाकुंभ ठरला। या सांगता समारंभानिमित्त 50 वर्षातील स्थित्यंतराचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली। यावेळी कॉलेजच्या प्रगतीचे कौतुक व मनोगते व्यक्त करणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले। या कॉलेजने डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रशासकीय अधिकारी तर दिलेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे समाजात उत्तम मूल्य जपणारे नागरिक घडवले। या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कॉलेजच्या प्रांगणात उभारण्यात आलेला विशेष फोटो पॉईंट। 50 वर्षापूर्वीच्या त्या काळातील शालेय गणवेशांच्या प्रतिमा वापरून हा पॉईंट तयार करण्यात आला होता। आपला तो जुना युनिफॉर्म पाहून विद्यार्थी भारावून गेले। ते फोटो पॉईंटवर आपल्या कॉलेजचा काळ पुन्हा अनुभवताना सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती। सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यात मोठी रंगत आणली। कॉलेज विद्यार्थ्यांनी, काही हौशी माजी विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि बासरीवादन करून उपस्थितांची मने जिंकली। कॉलेजच्या 50 वर्षाच्या प्रवासावर आधारित सादरीकरणाने जमलेल्या माजी विद्यार्थ्यांना, माजी शिक्षकांना भावूक केले। रांगोळी व चित्रप्रदर्शन देखील खूप सुंदर सादरीकरण केले होते। या ऐतिहासिक क्षणांची आठवण म्हणून सर्व माजी विद्यार्थी आणि अतिथींना विशेष सुवर्ण महोत्सवी स्मृतिचिन्ह आणि स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले। ज्या शिक्षकांनी गेल्या 5 दशकात विद्यार्थ्यांना घडवले त्या ज्येष्ठ शिक्षकांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। एकत्र बसून डब्बा खाण्याच्या जुन्या आठवणी स्नेहभोजनाने करून दिल्या। गप्पांची मैफिल आणि जेवणाचा आस्वाद घेत माजी विद्यार्थ्यांनी हा दिवस सार्थकी लावला। कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा अत्यंत भावनिक होता। ज्या मैदानावर बालपण व्यतीत झाले, बाकावर भविष्याची स्वप्न पाहिली आणि शिक्षकांनी बोट धरून चालायला शिकवले, त्या सर्वांचा निरोप घेताना कंठ दाटून आला आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन पुन्हा एकदा भेटण्याचे वचन देत जड अंतःकरणाने विद्यार्थ्यांनी शाळेचा तो उंबरठा ओलांडला। कार्यक्रमाचा शेवट नव्हता तो तर 50 वर्षाच्या एका अखंड ज्ञानयज्ञाचा सन्मान होता। शाळा सुटली पण आठवणींची पाटी अजूनही कोरीच आहे। या भावनेने हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा ठरला। कॉलेजच्या विकासात मोलाचे योगदान देणारे देणगीदारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्राचार्य R.M. पाटील सर, सूत्रसंचालन अथर्व घाटे व कोमल यांनी केले। आभार सुधीर जोशी यांनी मानले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेण। या शाळेचे विद्यार्थी आणि आपल्या सर्वांचे नेते खासदार धैर्यशील दादा पाटील या ठिकाणी संस्थेबद्दल काय होतं, कारण ही संस्था रायगडमध्ये तर महाराष्ट्रात नावाजलेली संस्था। या संस्थेने किती लोकांना मोठे केले आणि कुठे गेले, ही तशी संस्था, नावाजलेली संस्था। आणि या संस्थेचे अध्यक्ष
आजचे अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी लेणे, त्या ठिकाणी उपस्थित असलेले उपाध्यक्ष संजय कडू, प्रशांत ओम, बाळासाहेब जोशी